बजाज फायनान्स कंपनीतील वरिष्ठ साहेबांच्या त्रासाला कंटाळून कोल्हार येथील इसमाची आत्महत्या। मयत राहुल पुजारी वय वर्ष 38 हे विमाननगर पुणे येथील बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर शाखेत कार्यरत होते। काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रमोशन झालं होतं, परंतु ज्या शाखेत ते कार्यरत होते त्या शाखेतील वरिष्ठ अधिकारी के केनी यांनी त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला। त्यानंतर राहुल पुजारी यांनी त्यांना सांगितलं देखील, साहेब मला हे काम जमणार नाही, मला दुसरे काम द्या। तेव्हा के केनी या साहेबांनी पुजारी यांना काम जमत असेल तर कर, नाहीतर कामाला राजीनामा देऊन टाक आणि घरी जा असं उत्तर दिलं। त्यानंतर काही दिवस राहुल पुजारी हे अत्यवस्थ आणि टेन्शनमध्ये राहू लागले। याविषयी त्यांनी पत्नी मयुरीला देखील याबाबतीत कळवलं, परंतु के केनी या साहेबांचा दबाव व कामावरून काढून टाकू अशा धमक्या आणि वेळोवेळी मानसिक त्रास दिला। या कारणाने राहुल केनी यांनी दिनांक 17 जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरात वाघोली पुणे येथे फाशी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली। त्यांच्या या आत्महत्येमुळे त्यांच्या पत्नी व आई वडिलांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आज 20 जानेवारी रोजी बजाज फायनान्स शाखा राहुरी येथे आंदोलन करण्यात आलं। राहुल पुजारी यांच्या पत्नी मयुरी पुजारी यांनी विमाननगर येथील के केनी साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करावा व बजाज फायनान्स कंपनीने माझ्या व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व माझ्या लहान लहान मुलांना बालसंगोपनासाठी कंपनीमार्फत सर्व जबाबदारी कंपनीने स्वीकारावी असं निवेदन राहुरी येथील बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दिलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने, सुभाष पुजारी, अजय कदम, प्रसाद पुजारी, अजित गायकवाड, सोपान पुजारी या सर्व नातेवाईक व कार्यकर्त्यांनी राहुरीमधील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस बंद करून निषेध दर्शवला व पुजारी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळात राज्यातील बजाज फायनान्स कंपनीचे सर्व ऑफिस बंद करण्याचं आवाहन केलं। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। आमची मागणी असे, आमचे बंधू राहुल सुभाष पुजारी हे पुणे वाघोली या ठिकाणी ब्रँचवर कामाला असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी के केनी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यावर खूप मानसिक त्रास दिला, वेळोवेळी त्यांना त्रास दिला, कामाच्या व्यतिरिक्त आवेळोवेळी काम दिलं। त्या मानसिक त्रासापायी त्यांनी 17 तारखेला आत्महत्या केलेली आहे। तर आमचं मागणी अशी आहे की त्यांना 2 लहान मुलं आहेत, त्यांची पत्नी ऐन तारुण्यात आहे, या मुलांचं आणि त्या बाईचं भविष्य काय, म्हणून त्या मुलाचं बाल संगोपनाची पूर्ण जबाबदारी बजाज फायनान्स कंपनी घेऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची रास्त मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट, आज जे काही कर्मचारी आहेत ते काम करतायत, त्यांच्या जीविताचे आम्ही कंपनीकडे नसणार आहे का? त्यांचा विमा उतरवलेला असेल, त्यांचा इन्शुरन्स असेल, पीएफ असेल, हे सगळ्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला जी काही आर्थिक भरपाई असेल ती कंपनीने द्यावी। जर 8 दिवसाच्या आत जर कंपनीने या कुटुंबाला न्याय नाही दिला तर महाराष्ट्रभर बँक जेवढ्या शाखा असतील बजाज फायनान्सच्या त्या आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करून याची होणारी सर्व जबाबदारी ही बजाज फायनान्स कंपनीच्या ऑथॉरिटी त्यांच्यावर असेल हे आम्ही जाणीवपूर्वक सांगत आहोत। तर कंपनी वेळात लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही ब्रँचची तोडफोड सुद्धा करू शकतो। पुजारी आहे, माझे मिस्टर बजाज फायनान्स मध्ये विमाननगरला जॉबला होते। यांचं 8-15 दिवसापूर्वी प्रमोशन झालं। प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले, पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं। त्यांनी कंप्लेंट पण केली की मला हे काम जमणार नाहीये, माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या। तिथं त्यांची ते के केनी सर म्हणून आहेत, त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर, नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो। त्यांना त्या गोष्टीवरून रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते, करायचं तर कर, नाही तर काम सोडून घरी जा। मला याच्यावरती माझी लेकरं खूप लहान आहे, मला न्याय मिळायला पाहिजे, बाकी काही नाही। तुमचे पती याबाबत तुम्हाला काय सांगत होते, काय त्रास देतात? त्यांनी मला 2-3 दिवसापूर्वी, म्हणजे हे घटना घडण्याच्या आधी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं की मी जाऊन सांगितलं ऑफिसमध्ये की मला काम जमत नाहीये, तुम्ही मला थोडंसं सहकार्य करा, असं तसं। तर त्यांनी मला सांगितलं की सर मला बोलताय की तुला करायचं तर कर, नाही तर करू नको। बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिस मधलं ते काय केलंय काही नाही। नेहमी मानसिक तणावात असायचे का? नेहमी असायचे। प्रमोशन झाल्यापासून तणावात असायचे का त्यापूर्वी? हे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते। त्यांच्या दबावात असं आपल्याला वाटतं? हा, मला वाटतंय होतं म्हणून, कारण ते म्हणतो मी वैतागून गेलो म्हणे, कामाला वगैरे सगळ्याला वैतागलो म्हणे। आता तुमची मुलं किती वर्षाची आहेत? माझी मुलगी 8 वर्षाची आहे, मुलगा 6 वर्षाचा आहे। काय मागणी आहे? मला जे माझं हे झालेलं आहे त्याची भरपाई करून देणे त्यांनी। माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, आयुष्यभराचं काय करायचं, मला तेवढं सगळं भरपाई करून द्या। माझे मुलं खूप लहान आहे, आयुष्यभर ते जसे व्यवस्थित होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे।